ही इज नॉट दॅट फूडी. फूडी नाही आहे तो पण फिटनेस फ्रीक आहे ना, त्यामुळे ही इज मोर इन टू सॅलेड्स आणि असं हेल्दी फूड. बाहेर राहिल्यामुळे असं झालंय. मे बी बाहेर राहिल्यामुळे असं झालंय. आणि उत्तम जेवणही बनवतो तो, पण सगळ्या हेल्दी डिशेस त्याला फार येतात. म्हणजे स्टीम्ड ब्रॉकली किंवा असं काही हेल्दी असेल. सॅलड्स उत्तम बनवतो तो, त्याला ते सगळे ड्रेसिंगचे जे काही लिक्विड्स असतात त्याचं नावं मला तर नावं पण माहीत नाही. सो तिकडे गेल्यावर त्याच्याकडून मी हे जरा शिकले. आम्ही जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा बऱ्यापैकी तिथल्या कॉन्टिनेंटल गोष्टी मी ट्राय केल्या आहेत सिद्धेशमुळे पहिल्यांदा. त्यामुळे मजा येते, पण ते थोड्याच दिवसांसाठी. मग परत घरी येऊन वरण भातच. आज काय करू, आज सोलकडी भात करते, आज काय करू, आज मी तो सांगतो तुला की आज हे बनव पूजा, की तू डिसाईड करतेस, की तुम्ही दोघं मिळून डिसाईड करता? तो मला कधीच सांगत नाही. तो बिचारा पूजा हे बनव. तो म्हणतो का करतेस तू, आपण करूया काहीतरी, करूया सॅलड खाऊया. आणि माझं असं होतं की मी नाही रोज सॅलड खाऊ शकत, पण मी स्वतःच करते आणि मी जे जे करते ते त्याला आवडतं असं वाटतंय तरी. पण तो कधीच मला सांगत नाही की आज हे बनव, आज ते बनव. नाही बघ, अजून तरी नाही सांगितलं. 2 वर्ष झाली. मला तुला आता इथे विचारायचं आहे की आपण सालबर्डीवर कट्टू येऊया खाता, की सालबर्डी हा सिनेमा असा आहे की खूप जण आहेत, तुमचे सिक्वेन्स खूप वेगवेगळे असणार, सीनचे वेगवेगळ्या ठिकाणी असणार. तू जसं आता एक वाड्याचा किस्सा सांगितलास मला, खरंच ते स्केरी होतं असेल, पण तो गावकरी मुलगा सांगतात नाही. असं हे पण असेल, पण गावाला बरेचदा आपण असं ऐकतो की माहीत नाही, जर स्पिरिच्युअली तू विचार करायला गेलीस तर बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या कळतात, उलगडतात. पण जेव्हा तू आणखीन असे काही सीन केलेस ज्याच्यात तुला काही स्टंट वगैरे केलेत का, धावली आहे का, हे आहे का, मला असं सांग. कारण असे सीन करताना बरेच किस्से होतात, कारण पोलिसाची भूमिका आहे. मी ऑलरेडी कम्फर्ट झोनमध्ये होतेच, कारण त्याशिवाय मी परत तुला सांगते मी सेटवर कधीच जात नाही इफ आय एम नॉट कम्फर्टेबल. आणि रहस्यमयी गोष्टी सेटवर आजूबाजूला सततच होत्या अगं, कारण तो वाडा फार जुना होता आणि सिनेमाची गोष्ट पण थोडी. ते साधारण किती वर्षापासून कुणी राहत नव्हतं वाड्यात? 100 पेक्षा जास्त. आणि सर 100 मोडकळीला वर्ष आलेला जुना वाडा होता. मोडकळीला आलेला होता तो. त्यामुळे मला रेकी कोणी गेली होती वाड्याची? त्यांना तोच वाडा हवा होता आणि त्यांनी तिकडे शूटही त्यांनी केलं कोणालाही न घाबरता. शूट करताना आम्हाला काही झालं नाही, पण आजूबाजूला ती एक वाईब असतेच. आणि माझा दोन्ही एनर्जीवर विश्वास आहे. जर पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आहे. फक्त तिला किती महत्त्व द्यायचं ह्यावर डिपेंड असतं आणि आपण ज्या पॉझिटिव्ह एनर्जीला मानतो तिच्यावर केवढा विश्वास ठेवायचा, बरोबर, त्यावरही असतं. सो शूट सुरू करण्यापूर्वी मी काही स्तोत्रपठण आणि करायचे माझं आणि मगच सेटवर जायचे, कारण का ते मला माहीत होतं ते पठण केल्यावर मला काहीही होणार नाही. विश्वास त्या देवावर विश्वास आहे माझा आणि ते करून मी मग सेटवर जायचे, कुठल्याही सेटवर रादर. मग काम होतं व्यवस्थित. पूजा, आत्ता मी जसे तुझे सिनेमे इतके बघितले, मधल्या काही काळात तू एक असं वाटतं लग्नानंतर पूजा थोडा गॅप घेतलाय किंवा काय असं वाटलं असं, पण बॅक टू बॅक तुझे आता प्रोजेक्ट्स येत आहेत, किंवा लग्नानंतर कट्टू आपलं एक लाईफ थोडंसं बदलतं. आत्ता इथून पुढे तू ते बॅलन्स कसं ठेवणार आहेस, प्रोफेशनल आणि पर्सनल? आय हॅव नो आयडिया. आय विश माझ्याकडे ह्याचं उत्तर असतं तर, कारण मी प्रत्येक दिवस प्लॅन करत पुढे जाते. मी आता हे कसं प्लॅन करणार आहे हे मी आत्ता ठरवलं आणि त्यावेळेस काही वेगळं घडलं तर मग खूप चिडचिड होते आपली. सो आय हॅव नो आयडिया हाऊ आय एम गोइंग टू डू इट. पण काय म्हणतात, एक छान वेगळी घटना आयुष्यात घडली, लग्न, एक नवीन व्यक्ती आयुष्यात आली, ॲडजस्टमेंट होणारच, समजूतदारपणा राहणारच, प्रेम असणारच त्याच्यात. फक्त ते किती स्मूथ आणि सुरळीत होईल ह्याच्याकडे माझा जास्त कल आहे. सो देवाच्या कृपेने आता एवढे सिनेमे येत आहेत. 2 वर्ष मी गॅप घेतला असं म्हणणारच नाही, कारण मी एका वेगळ्या गोष्टीवर फोकस केला आणि जी मला नेहमीच हवी होती. सो ते जे पर्सनल लाईफ आहे तेही मी जगून घेतलं आणि आता छान फॅमिलीचा सपोर्ट आहेच आम्हा दोघांनाही. तर जसं चाललंय तसं आम्ही चालवतोय. हा एवढा सगळा प्रवास केल्यावर पूजाला श्रावण क्वीनचा तो स्टेज आठवतोय की त्यावेळेला घाबरलेली पूजा आणि कशा पद्धतीचा, कारण तो पाहिला होता आम्ही, त्यामुळे पण तरीही तुझं जेव्हा तू जिंकलीस तेव्हा तुझ्यात एक कॉन्फिडन्स दिसत होता. थँक्यू. तर मला ते सांगशील की कट्टू आत्ता आपण असं मागे वळून बघतो ना तेव्हा ती दिसत असेल, ती पूजा, काय सांगशील त्या पूजाला? त्या पूजाच्या चांगल्या गोष्टी तर मी अजूनही जपून ठेवल्या आहेत, पण त्या पूजाला मला सांगायला आवडेल की घाबरू नकोस, फारच घाबरट आहेस तू, खूप घाबरतेस, एवढं कठीण नाही आहे तुझ्यासाठी.
त्यामुळे तू जे प्रोजेक्ट निवडशील, तू जे काम हातात घेशील ते तू ते 100%च करणार आहेस हे तू स्वतःला आधी सांग. घाबरू नको. फार घाबरायची ती पूजा, आता नाही घाबरत. बरं, इंडस्ट्रीत तुझे खूप मित्र जवळचेही काही जण आहेत, जसं Yes. नावच घ्यायची झाली तर भूषण आहे, येस. प्रार्थना आहे. प्रार्थनासोबत तर तू आता सिनेमाही केलास, Yes. तिने प्रोड्यूस केलेला. आणि तर ही जी तुमची टीम आहे ना, यांच्या काही खाण्याचे काही हे आहेत का, ह्यातले किती शौकीन आहेत खाण्याचे, आणि त्यांच्या काही भन्नाट अशा हे आहेत या तुला मैत्रीण म्हणून इथे शेअर कराव्याशा वाटतात खाण्याच्या? सगळे फूडी आहेत, सगळे. भूषण प्रधान अत्यंत खायला आवडतं त्याला. वैभव तत्वादी मी तर म्हणते खादाड येतो नुसता. मी एकदा तर तो जेवायला बसला होता, माझ्या रिहर्सलला जायचं होतं आणि आता जेवणच संपे ना, माझं संपलं होतं जेवण, हा अजून मागतोय. मी ताट खेचलंय त्याचं की बास आता वैभव चल. ही इज व्हेरी फूडी. अभिजित खांडकेकर, मस्त खाण्याच्या सवयी येतात त्याला. त्याच्याकडे तुला सगळ्या हेल्दी चमचमीत गोष्टी आणि तुझं मनही भरेल अशा गोष्टी त्याच्या त्या बास्केटमध्ये असतात. आणि तो असा मित्र आहे ना की आता समजा मी चीट करत असेल, आता समजा मी आमरस खाते तर तो खाऊ नाही देणार मला आमरस. तो मला उद्या सांगणार की उद्या तुझं फोटोशूट आहे माहिती आहे ना, एक दिवस कंट्रोल कर, परवा खा. दिस इज अभिजित खांडके. पण असा मित्र असायला पाहिजे ना, म्हणजे या तुमच्या गोष्टी पण सांभाळणारा. वैभ्या म्हणेल खा ग सावंत. काश्मीर इज ऑल्सो व्हेरी व्हेरी प्रामाणिक अबाउट हिज रुटीन. आणि तो खूपच फिटनेस फ्री. तो पण फूडी आहे, तो भयंकर फूडी आहे. तो पण मी त्याला गोड खाताना आणि पाहिलं, म्हटलं अरे तुझ्याकडे बघून एकतर टचवूड वाटत नाही, तू एवढं खाऊ शकतोस. पण जेव्हा एखाद्या प्रोजेक्टसाठी त्याला तयारी करायची असेल ना, तेव्हा तो बघणारही नाही. तो एकदा माझ्या घरी आला होता नवरात्राच्या वेळेस आणि देवीचा नैवेद्याचं ताट मी त्याला समोर दिलं. तर तो म्हणाला, हे बघ, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, मी ऑफ कार्ब्स आहे, तर मी फक्त हा एवढा प्रसाद घेतो. म्हणून त्याने थोडंसं ते चाकलं. काय कंट्रोल आहे यार. माझ्यासमोर जर बासुंदी आणि मोदक आला तर मी नाही करत त्यांचं. सो अत्यंत शिस्तीत असलेली ही माझी मित्रमंडळी आहेत. त्यांना पण बऱ्यापैकी फॉलो करते मी. भूषण प्रधान एकदा म्हणाला की आय एम ऑन अ कीटो डाएट. म्हटलं तुला एक तर गरज काय कीटोची, आणि तू कीटो केल्यावर आम्ही काय करायचं. सो एक्सपेरिमेंट पण सतत करत असतात सगळे आणि मजा येते ह्यांचं. आम्ही सगळेच राहतो, आम्ही सगळे फूडी आहोत त्या बाबतीत. निश्चित. आणि आता आपण इतकं जेवणाविषयी बोललो, मला इथे कुरडया दिसत आहेत. तू ऑइली किती खातेस? मी खाते. ऑइल अवॉइड करतेस? नाही, मी खाते. ऑइल शिवाय काय लाईफ आहे. मी ऑइल, प्लीज ऑइल नका माझ्याकडून काढून. मला असं तळलेलं चमचमीत आवडतं फार. मी कंट्रोलमध्ये खाते मी पण. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर कंट्रोल ठेवला की तुम्हाला सगळं खाता येतं. येस. आता अळूवडी इतकी छान तळली गेली आहे ती. जर तू पण टेस्ट कर. तू टेस्ट नाही केली आहेस. नाही ठरवणार. तू काय ऑफ ऑइल वगैरे आहेस का? सॉरी, मी तुला मी तुला मी आता जरा डाएट करतेच. जरा असं मनावर ठरवलं की नको, आपले बाकीचे पण ज्या व्याधी होतात आपल्याला त्या होणार नाहीत. त्यामुळे जरा बॅलन्स करायचं. मी ऑइली खाते. पण आता तू सगळ्या आपल्या स्त्री वर्गाला, समस्त स्त्री वर्गाला स्वतःची काळजी घ्या. ती कशी घ्या? कारण आपण बायका ना बऱ्याचदा कुटुंबात इतक्या रमतो की स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो. इवन इतकंही की आपण आधी इतके छान राहायचो लग्नाआधी, आणि लग्नानंतर मग मुलांमध्ये इतके होतो की मग आपले केस कुठे, केसाचा काय उतार झालाय, किंवा किती अपडेट राहायचं, किती अपग्रेड राहायचं. याच्यात आपण काय म्हणतो, आपण मागे नसतो, पण आपण ना इतकं रमून जातो आपल्या संसारामध्ये की ते आपण डोलत. तर त्या समस्त स्त्री वर्गाला मला तुझ्याकडनं आता एक कळकळीचा हे जाऊ दे की स्वतःला खा प्या, पण कसं मस्त ठेवा, छान ठेवा. सगळ्यात आधी ना खुश राहा. दुःख प्रत्येकाला आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना दुःख आहेत, त्यांच्या इन्सिक्युरिटीज आहेत. पण समोरच्याला दाखवून देऊ नका. आपल्या चेहऱ्यावर सतत एक हास्य ठेवा.